मतदार बंधू आणि भगिनींनो, प्रभाग क्रमांक 5 महायुतीचे चारही उमेदवार आपल्या महायुतीच्या महामोर्चात महामोर्चा आपल्या परिसरामध्ये आपल्या महायुतीच्या चारही उमेदवारांना घेऊन या येत आहे. आपण सर्वजण या विभागामध्ये
आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। परिषाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सीताराम भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुरेखाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। परिषदाई माझ्यासोबत आहे. ताई, प्रचंडाचा रिस्पॉन्स आहे या प्रभाग क्रमांक 5 मध्ये. तुम्हाला काय सांगाल? बघा, आता तुम्ही बघितलं तर लोकच खाली उतरले. लोकांमध्ये इतका उत्साह आहे आणि लोक हे महायुतीच्या युतीला अत्यंत खुश आहेत. कारण माननीय आमचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आताचे पक्षप्रमुख आमचे शिवसेनेचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोडी इतकी जोरात आहे आणि आमची युती इतकी जोरात आहे की लोकांना विकास हवाय. लोकांना बाकी काय पाहिजे आणि ही कामं झालेली आहे. ठाणेने पूर्ण महाराष्ट्रामध्ये कामं झालेली आहेत म्हणून लोकच अत्यंत खुश आहेत आणि अख्खं तुम्ही बघितलं तर मतदारसंघच खाली उतरलेला आहे आमच्या स्वागतासाठी. गेल्या काही दिवसांपासून प्रचार करताय. एक उमेदवार तर तुमचे बिनविरोध आलेले आहेत. आता तिघे आहात. एक इझी लढाई वाटते का एकदम ही सगळी? नाही, निवडणूक ही निवडणुकीसारखीच लढायची असतात. त्याच्यामध्ये इझी वगैरे काही नसतं. पण तुम्ही बघितलं की जाताना आम्ही जयश्रीताई, परिषद सरनाईक यांनी जी कामं केलेली आहेत याच्यावरती लोक अत्यंत खुश आहेत. आणि आता आमच्या महायुतीचे नवीन आमचे उमेदवार राणे काका पण आहेत. आणि तुम्ही बघितलं तर आम्हाला तर ऑलरेडी आमची एक तिकीट विन झालेली आहे. एक उमेदवार 5 मधनं सुलेखाताई चव्हाण. म्हणून लोकांमध्ये अत्यंत आनंदाचा आहे, उत्साह आहे. मला वाटतं लोक खाली उतरणार आणि येत्या 15 तारखेला पण लोक आपणहून खाली उतरणार कारण त्यांना वो काम दिखता है, इसके लिए आप सब बोल रहे हैं. सरनाईक साहेबांच्या माध्यमातून देखील प्रचंड अशी इथे कामं झालेली आहेत. त्या कामांचा देखील इथे फरक पडतोय. तुम्हाला तो प्रतिसाद मिळतोय आणि 24 तास 365 दिवस अवेलेबल अशी तुमची ख्याती आहे परिषदाची. काय सांगाल? बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर 146 ओळा माजिवडा मतदारसंघाची पूर्ण सगळीकडे येतात की अरे ह्या मतदारसंघामध्ये इतकी विकासाची कामं कशी काय होतात. तुम्ही जर बघितलं तर 2 जिम्नॅस्टिक सेंटर, 4 स्विमिंग पूल महापालिकेच्या माध्यमातून. मीरा भाईंदरला तुम्ही बघितलं तर आरटीओ ऑफिस बनवलं, पासपोर्ट ऑफिस बनवले, लता मंगेशकर ऑडिटोरियम बनवलं. तसंच तुम्ही हा ओळा माजिवडा मतदारसंघामध्ये उपन घाट, अहिल्याबाई होळकर. पण जसं महाराष्ट्रामध्ये ओळा माजिवडा मतदारसंघाची धुरा चालू आहे तसं ठाणे महानगरपालिकामध्ये प्रभाग क्रमांक 5ची पण चर्चा सुरू आहे. आणि या प्रभाग क्रमांक 5 मध्ये जास्त आमदारांकडनं निधी कसं काढून घ्यायचं, माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षप्रमुखांना कसं निधी काढून घ्यायचं, त्यासाठी आम्ही दोन्ही ताईंनी खूप, आणि मला वाटतं आमच्या लाडक्या बहिणीवरती जास्तच म्हणजे सिद्ध. आणि भरपूर इकडे तुम्ही बघितलं तर सिंधुताई सपकाळ, जिम्नॅस्टिक सेंटर, विठ्ठलाची पांडुरंगाची मूर्ती, म्हणजे हे सगळं आहे हे प्रभाग क्रमांक 5. यानी थाने महानगरपालिका में भी प्रभाग क्रमांक 5 की चर्चा है. मध्ये 4 उमेदवार आहे. एक तर बिनविरोधक निवडून आलेलेच आहे. आम्ही 3 उमेदवार महायुतीचे आहेत. तर इथे विकास कामावर विश्वास आहे. सरनाईक साहेबांनी भरपूर विकास कामं केली. आमच्या परिषदांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून आम्ही भरपूर विकास कामं केले. लोकांना फक्त विकास कामं पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि एक शिवसेनेचं बोधवाक्य आहे की 80% हे समाजकारण आणि 20% हे राजकारण असतं. पण आम्ही 100% समाजकारण करण्याचा प्रयत्न आमचा असतो. कारण सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर असे सरनाईक साहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि विकासाला सगळे प्रचंड प्रतिसाद असतो. इथे तर बघायला गेलं तर आम्ही गेलो तर ताई तुम्ही कशाला येता, आधीच निवडून झालेत तुम्ही, असं आम्हाला म्हणजे त्यांचं वाक्य आम्हाला ऐकायला येतं. तर महायुतीचा हा झेंडा आम्ही महापालिकेत फडकवणार. राणे साहेब, कसं वाटतंय लोकांपर्यंत जात आहे, पोहोचताय, काय चर्चा आहे सध्या? चर्चा तर जोरात आहे. प्रभाग क्रमांक 5 100% युतीचे उमेदवार निवडून येणार आहेत. जसं परिषदाताई किंवा जयश्रीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे महायुतीचा जोर ठाण्यामध्ये तर आहे, पण सगळ्यात जास्त 5 मध्ये दिसतोय. याचं कारण असं, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे मोदीजींच्या नेतृत्व आहे, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा आहे, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेंचा आहे आणि 146 मध्ये हा प्रभाग 5 येतो. म्हणून मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांचं काम लोकांना भावलेलं आहे, लोकांना दिसलेलं आहे आणि त्यामुळे महायुती प्रभाग क्रमांक 5 ठाण्याबरोबरच प्रभाग क्रमांक 5 जोरात आहे. परिषदाताई,
सध्या ठाण्यात चर्चा आहे की सगळ्यात जास्त लीड जो आहे तो प्रभाग क्रमांक 5 मध्ये सगळ्या उमेदवारांना मिळेल. आपलं नागरिकांना या प्रभाग क्रमांक 5 मधील काय आता आवाहन करावं? नाही, नागरिकांना एकच आवाहन करेल की एज अ सिटीजन की मतदान करणं हे आपलं हक्क आहे आणि येत्या 15 तारखेला तुम्ही मतदानाला उतरणं, कारण आम्हाला पण आमचं लीड वाढवायचं आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपल्या मतदानाचं, मी फक्त प्रभाग क्रमांक 5 नाही म्हणत, पण जिकडे जिकडे महानगरपालिकाच्या निवडणूक आहे, जिकडे जिकडे जे उमेदवार आहेत त्या नागरिकांनी एज अ सिटीजन आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडायचं आहे.